देह जाओ अथवा राहो विद्यमान. त्यामुळे असा भगवंत यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम हे प्रामाणिकपणे आमच्या मनात यायला पाहिजे. सूर्यस्तपती यद भयात वर्षती इंद्रो दहत्यग्निही मृत्युश्चरती पंचमहा असं म्हटलंय. ज्याच्या तेजानी ज्याच्या भयानी सूर्यही तळपतोय. पंचायतन पूजा दिली आहे भगवत पूज्य आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी. पंचायतन पूजेमध्ये आपल्या देवघरात असणारे जे 5 देव आहेत त्यापैकी पहिली देवता गणपती बाप्पा, मग विष्णूची पूजा आहे, शिवांची पूजा आहे, शक्तीची पूजा आहे आणि 5वी देवता सांगितली पंचायतन पूजेमध्ये. रोज जिची पूजा आपल्याकडून झाली पाहिजे अशी 5वी देवता आहे जी रोज आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देते. पूर्व क्षितिजावर असणारा सूर्यनारायण. पूर्वेलाच उगवतो ना सुकापूरमध्ये, इथं पूर्वेलाच, सगळ्या जगात तो पूर्वेलाच उगवतो. पण काही मंडळी मला असं म्हणतात, ताई तुम्ही जरी असं सांगत असाल तरी आमच्या घरामध्ये ती म्हणेल तिकडे सूर्य उगवतो. तिच्या मनावर असतं सगळं, नाही का? त्यामुळे आपण म्हणतो ना, बरं बाई तू म्हणशील ती पूर्व दिशा. त्यामुळे असं सूर्यनारायण पूर्व दिशेला येऊन दर्शन देतो. पूर्व क्षितिज केशरी रंगाने सकाळी सकाळी तेजाची ती अत्यंत सुंदर अशी शलाका पूर्ण आकाशभर पसरलेली असते. आता हे बघायला आमची तरुण पिढी थोडी कंटाळा करते. जुन्या माणसांना हे दृश्य दिसतं किंवा हे सुख अनुभवायला मिळतं, कारण आम्ही सगळे सूर्यवंशी, ठीक आहे. आम्हाला तो उगवता सूर्य बघायची फार सवय नाही आमच्या नवीन पिढीला. पण खरं सांगू का, कधीतरी आकाशात पसरलेला तो भगवा रंग बघावा. तो तेज देतो, तो स्फूर्ती देतो. आणि या काळामध्ये देव नाही असं म्हणणाऱ्यांना कधीतरी म्हणावं, बघ प्रत्यक्ष दर्शन देणारी ती देवता आहे आज. तुम्ही मूर्तीत देवाला पाहू शकत नसाल, तुकोबांनी पाहिलं, ज्ञानोबांनी पाहिलं, पण प्रत्यक्ष दर्शन देणारा सूर्यनारायण आज आम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतोय. यावत चंद्र दिवा करो ज्ञानोबा तुकोबांचं तेज आम्ही त्यामध्ये पाहतोय. मंडळी, याच भगव्या रंगाचा अलीकडे अनेकांना त्रास होतोय. हा भगवा हटाओ यासाठी नारे दिले जात आहेत. या भगव्यासाठी अनेक जण जीव तोड मेहनत करून प्रयत्न करतायत. कुणीतरी मुंबईमध्ये मुलगी उभी राहते आणि ती म्हणते, सगळी मुंबई, सगळा मुंब्रा हिरवा करून टाकायचा आहे, नाही का? मला असं वाटतं, भगवा हटवण्याच्या गोष्टी मग करा. तुमच्यात हिंमत असेल तर आधी पूर्व क्षितिजावर रोज एक भगवा उगवतो, तो भगवा आधी हटवून दाखवा. भगवा आमचा प्राण आहे. भगवा आम्हाला बलिदान शिकवतो. भगवा आम्हाला शौर्य, तेज, धैर्य या सगळ्याचं दान देऊन टाकतोय. आणि तो भगवाच आमच्या संतांनी खांद्यावर घेतला. त्या भगव्यासाठीच माझ्या छत्रपतींनी, संभाजीराजांनी आपलं जीवन समर्पित केलं. आणि आम्ही या भगव्याचे पायिक आहोत. आपण हिंदू आहोत एवढं मनात पक्क ठेवावं. तुकोबा अमुक एका कुळात जन्माला आले, ज्ञानोबा अमुक एका कुळात जन्माला आले. सावतोबांचं कुळ वेगळं, गोरोबांचं कुळ वेगळं, म्हणून संतांना जातीत वाटणारे लोक स्वतः मातीत जायची वेळ आली, अशा अवस्था आली. त्यामुळे संतांना जातीत वाटायचं नाही. उलट आपण कुण्याही जातीचे असलो तरी आपण हिंदू आहोत एवढं जरी पक्क डोक्यात ठेवलं ना, तरी आमच्यावर ज्ञानोबांची, तुकोबांची कृपा आहे. बस. त्यामुळे या सगळ्या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. ही परंपरा इतकी दिव्य आहे. धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास, ही देवभूमी आहे. या भूमीमध्ये कुरुक्षेत्र घडले. या भूमीमध्ये संभ्रांत झालेल्या अर्जुनाला भगवान गोपालकृष्णांनी गीतेचं अमृत प्राशन करायला दिलं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. त्या गीतारूपी कामधेनूचं दोहन करून भगवंतांनी अर्जुनाला अत्यंत सुंदर असं अमृत प्राशन करायला दिलं. अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्यांनाच भगवद्गीतेचं तत्वज्ञान दिलं. अर्जुनाचं काय झालं होतं? संभ्रांत अवस्था होती. आपलेच नातेवाईक समोर पाहिले आणि परिस्थिती अशी झाली, सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती. माझ्या घशाला कोरड पडली देवा, माझ्या हातातली शस्त्र गळून पडायला लागली. मी काय करू? माझीच माणसं समोर उभी आहेत. भगवंत म्हणले, तुझी आहेत ना, मग समोर का उभी आहेत? तुझी आहेत ना, मग तुझ्या बाजूला पाहिजेत. आणि आपला इतिहासच हा, हिस्ट्री रिपीट कशी होते बघा. जुन्या काळी टीव्हीला एक गाणं लागायचं, जुन्या माणसांना माहिती आहे, बातम्यांच्या आधी किंवा नंतर, आठवत नाही, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. आमची माती आमची, आहे की नाही, चालीसह लक्षात आहे.
मग मला अर्थ कळला. म्हटलं करेक्ट आहे, आमची माती आमचीच माणसं करतायत. नाही कळलं का? जग नाही आम्हाला आमची वाट लावत, आमची माती आमचीच माणसं करतात. या देशाला सुद्धा एक फितुरीचा रोग लागला होता. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, वैभवाचा लोळविते साथ फाटकी म्हणले. फाटकी साथ असली ना माणूस काही करू शकत नाही. म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की आम्ही सगळे संत्र्यासारखे झालोय सध्या. दिसायला भगवा आहे वरनं, संत्री माहिती आहे ना, ऑरेंज दिसायला भगवा आहे, पण फोडल्यानंतर सगळ्या फोडी वेगळ्या. हा अमुक जातीचा, तो तमुक जातीचा, हा अमुक जातीचा, पण तिकडे कलिंगडासारखं काम आहे. वरून भेगा दिसत आहेत पण फोडल्यावर सगळे आत एकसंध आहेत. आम्ही नाही सावध झालो तर आमच्या भावी पिढीला, आमच्या पोरांना पाय ठेवायला जमीन शिल्लक उरायची नाही. इतका भीषण काळ आपण आजूबाजूला पाहतोय. हिंदू महासभेची सगळीकडे सध्या कार्यक्रम चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. घराघरात आम्हाला ज्ञानोबांचे तुकोबांचे विचार जर आम्ही आमच्या लेकरांच्या मध्ये पेरले ना तर बाकी उपचारांची देवाला गरज नाही. तो उपचार असा व्हावा, देवाला आवडेल असं आमचं काम व्हावं. देवाला काय आवडतं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्याकरता देवाने अवतार घेतलाय. धर्माचं परिस्थापना, धर्माची पुनर्संस्थापना, साधूंचं परित्राण आणि दुष्टांचा नाश. देवाच्या कार्याला आमचं वर्तन अनुकूल हवं, आमचं वर्तन देवाच्या कार्याला अनुकूल असावं. पण आमचं असं आहे, आम्ही देवाकडे जातो योजक म्हणून जातो, याचक म्हणून जात नाही. देवाकडे आम्ही योजना आणि याचना दोन गोष्टी आहेत. आम्ही देवाकडे याचना म्हणून, याचक म्हणून गेलो पाहिजे आणि देवालाच मागायचं असतं. देवाकडे जाऊन आपण काय करतो? देवाकडे जाऊन सगळा प्रपंच मागतो. घर माझं, दार माझं, मुलगा माझा, संसार माझा, प्रपंच माझा, तसा देवा तूही माझा असं आपण म्हणतो. पण मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई असं फक्त मीराबाई म्हणू शकतात. त्याला धाडस लागतं. जनाबाई म्हणू शकतात अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या, म्हणून जनाबाईंचे अभंग स्वतः पांडुरंग लिहितात. ही ताकद आपली नाहीये मंडळी, आपली नाही. कारण मी एक शब्द नेहमी वापरते, भक्तीच्या प्रांतामध्ये आपण थोडी लबाड माणसं आहे. आपण लबाडी कशी करतो की आपण देवाला सगळं मागतो पण देव मागत नाही. संतांनी देवाकडं देवालाच मागितलं आणि देवानी स्वतःला देऊन टाकलं संतांना. आनंद जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती झाली, भगवंत प्राप्त झाला आणि सेवेतलं जे सुंदर समाधान आहे ते सगळ्या संतांनी प्राप्त केलं मंडळी. म्हणून मी असं म्हटलं की जी परंपरा आम्हाला दिली आहे ना, ती परंपरा आम्हाला उपासना पद्धती देते, आम्हाला व्रतवैकल्य देते, कर्मकांड शिकवते. 16 संस्कार आहेत आमच्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये. या सगळ्या संस्कारांनी परिपूर्ण असलेलं आमचं जीवन एका उच्च शिखरावर जावं, आध्यात्मिक क्षेत्रातली सुंदर उन्नती व्हावी, अष्टसात्विक भावाचा त्याच्यावर पगडा असावा आणि असं सुंदर जीवन भगवंताच्याच पायावर शेवटी समर्पित व्हावं, असा माणूस जीवनाचा प्रवास असला पाहिजे. म्हणून म्हटलं सध्या अर्थापेक्षा परमार्थ कळायला आम्हाला वेळ लागतो, परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, अर्थाचा परमार्थ लवकर कळतो. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे सगळं जमवायचं आहे आम्हाला, प्रपंच वाढवायचं आहे. समृद्धी महत्वाची आहे की सुख महत्वाचं आहे सांगा? बोला आता. म्हणून म्हटलं आपण सगळे मिळून करू आज. समृद्धी महत्वाची आहे की सुख महत्वाचं आहे? हा, समृद्धी, सुख महत्वाचं आहे. कारण समृद्धी भरपूर आहे, आम्ही वाढावं, समृद्धी वाढावी याकरता प्रपंच करतोय, याकरता खटाटूप करतोय, धडपडेपर्यंत आम्ही धडपडतोय. ते धड सुद्धा म्हणले शेवटी धडपडत नाही, इतकी धडपड करतो आयुष्याची, पण समाधान आणि सुख आम्हाला प्राप्त होत नाही. ते सुख मिळवण्याच्या धडपडीमध्ये आम्ही आमच्या वाट्याला दुःखालाच परत निमंत्रण देतोय. सुखाचा काटा उचलला, नाणं उचललं सुखाचं की त्याच्या मागे दुःखाचा काटा आपोआप आहे हे आम्ही विसरतो. त्यामुळे जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे. समर्थांनी मनाला प्रश्न विचारला, कोण आहे जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे? तर संतांना विचारलं
तर संतांनी उत्तर दिलं, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आमच्या सुखाचं कारण आमच्या मुखाला विठ्ठल नामाचा स्पर्श आहे. आपलं काय, आपलं काय सांगा ना. आमचं असं झालंय, आम्ही सुखाच्या अपेक्षेत धावत असता पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं इंद्रिय एक आहे, त्याला मन नाव दिलंय. आणि ते मन आहे पण दिसत नाही. जागतिक आरोग्य परिषद, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्या मन नावाच्या इंद्रियाला एकादश इंद्रिय म्हणजे ते 11वं इंद्रिय आहे असा दर्जा दिला. ते मन आहे पण दिसत नाही. मग आमचं मन सगळीकडे धावतं. एवढंच नाही, विभूती योगामध्ये भगवान गोपालकृष्णांनी त्या मनाला, ते मन म्हणजे माझी विभूती असं सांगितलंय. इंद्रियाणाम मनश्चास्मी, सकल इंद्रियांच्या मध्ये मन नावाचं इंद्रिय ते म्हणजे मी आहे असं भगवंत सांगतात. मासानाम मार्गशीर्षोस्मी, 12 महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष मास मी. प्राण्यांमध्ये सिंह म्हणजे मी, फुलांमध्ये गुलाब पुष्प म्हणजे मी, आणि पांडवानाम धनंजय, हा 5 पांडवांच्या मध्ये अर्जुना तू म्हणजे मी आहे. अशी विभूती देव जेव्हा सांगतात तेव्हा मन म्हणजे मी भगवंत म्हणतो. आणि म्हणूनच तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. ही कृष्णावतारामध्ये भगवंतांनी आपल्या सामर्थ्याची दिलेली प्रचिती आहे. रामावतारामध्ये तेच प्रभू रामचंद्र स्वतःची ओळख सांगतात. आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजं. मी माणूस म्हणून जन्माला आलोय, दशरथाचा आत्मज म्हणजे मुलगा म्हणून जन्माला आलोय. मनुष्यत्वाच्या सगळ्या मर्यादा मला लागू पडतात असं प्रभू रामचंद्र म्हणतात रामावतारात. इकडे गोपालकृष्ण, मी अमर्याद पुरुषोत्तम आहे, पूर्णावतार आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं ज्यावेळी गोपाळकृष्ण स्वतःच्या सामर्थ्याची प्रचिती अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करून देतात, त्यावेळी आम्हाला कळलं पाहिजे की भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरता बाकीचे उपचार आम्हाला आवश्यकच आहे. पण तीर्थयात्रा, जप, तप, ध्यान, धारणा, समाधी या सगळ्या अवस्थांपेक्षा सुद्धा त्या दाताराला प्रसन्न करण्याकरता नेमकं काय लागतं? अभंगाचं प्रथम चरण. अवघ्या उपचारा, अवघ्या उपचारा, अवघ्या उपचारा, अवघ्या उपचारा, अवघ्या उपचारा,
टाळी वाजवा एकदा जोरदार सगळ्यांसाठी. फडकेताई आहेत, ह्या सगळ्या मंडळी, सगळ्यांची नावं माहिती नाहीत पण सगळ्यांना वंदन एकदा करते. गायन क्षेत्रातली सगळी मोठी मंडळी बिडकर महाराजांसारखी इथं उपस्थित आहेत महाराज, सगळीच मंडळी. पण तरीसुद्धा बघा ना की जिजाऊ आईसाहेबांनी राजांना घडवले. जिजाऊ आईसाहेबांना खूप मोठं स्थान आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. मी प्रामाणिकपणे किंवा धाडसानी एक विधान नेहमी करते की आईसाहेब जर इतिहासाच्या कालपटावर आल्या नसत्या तर राजांचं घडणं झालं नसतं, हे इतिहासाला मान्य करावं लागेल. कारण आपल्या प्रदीर्घ राजकारणाचा कायम अनुभव त्या मागे देत होत्या. त्यामुळं या एकदा महिला शक्तीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपण उत्तम पद्धतीने सेवा चालू आहे. शेवटी भगवंताला काय द्यायचंय? अवघ्या उपचारा एक मनची दातारा. तुकोबरायांनी सांगितलं, हे दातारा, हे देणाऱ्या, तो देणारा आहे, तो द्यायला बसलाय. वेळ आली तर तो स्वतःला सुद्धा देतो. द्रौपदीनी हाक मारली, जेवत्या ताटावरनं उठला होता तसाच हात घेऊन, हात सुद्धा नाही म्हटला द्रौपदी मला भूक लागली जेवायला वाढ. द्रौपदी माता म्हणते, आखरीतच म्हणलेस, इथं माझ्या थाळीत काही नाही, दुर्वास आलेत 100 पोरांना शिष्यांना घेऊन, म्हणून मी तुला बोलावलं आणि तू म्हणतो जेवायला वाढ. आणि भगवंतांनी तिच्या त्या थाळीतलं एक भाताचं शीत जेवून तृप्तीचा ढेकर द्यावा. सगळ्यांनी भोजन करावं, सगळे तृप्त झाले. हे देणं आहे देवाचं, म्हणून तो दातार आहे. देव उदार देता न म्हणे थोडे फार, माझी अल्प ही वासना तू तो उदारांचा राणा, तुकोबराय म्हणतात त्याला. आणि एवढंच नाही, षड्गुणैश्वर्य संपूर्ण असलेल्या भगवंताचं वर्णन करताना आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य बोलताना पण थोडंसं रिवर्ब चालू राहू द्या. यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसते जेथ, येणे कारणे भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. काय सुंदर वर्णन केलं. त्यातलं 6 गुणांमधलं एक वर्णन आहे, एक गुण आहे भगवंतांचा, औदार्य. तो औदार्य संपन्न देव आहे. किती औदार्य आहे देवा. तुकोबरायांनी या प्रस्तुत अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये त्याला एका विशेषणाने संबोधित केलं, दातारा असं म्हटलंय. तो देणार आहे. किती औदार्य आहे त्याचं, तो किती देतो. गोकुळ 11 वर्ष 4.5 महिने गोकुळातलं वास्तव्य भगवंताचं संपलं, निघून आला. कुठे आला? मथुरेला आला. मथुरेमध्ये सगळ्यात पहिलं त्यांनी काम केलं, चाणूर, मुष्टिक, तोषल इत्यादी राक्षसांना लोळवलं अक्षरशः. कुवलया पीड नावाचा हत्ती होता, त्या हत्तीला मारलं. त्याचा दात उपटून असा खांद्यावर घेतला, एक बलराम दादांकडे फेकला आणि मथुरेच्या दरबारात आले चालत. घर्मबिंदू असे चमकत होते कपाळावरती दोघांच्याही. मल्लानाम अशनिर नृणाम नरवरो स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, गोपानाम स्वजनो सता क्षितिभुजाम. इतकं सुंदर वर्णन भागवतकारांनी केलंय की भगवंत दिसले कसे. सिंहासनावर बसलेला तो कंस, साक्षात मृत्यू त्याला समोर दिसला आणि भगवंत समोर आले. असं म्हणतात म्हणजे सगळ्या राक्षसांना संपवलं आणि कंसाच्या त्या व्यासपीठावर, त्या स्टेजवर जाऊन त्याला ओढत आणलं, त्याचा मुकुट खाली पाडला आणि त्रैलोक्याचा भार होऊन भगवंत त्याच्या अंगावर कोसळले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. कंसाला संपवलं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कंसाच्या गादीवर जर भगवंत स्वतः बसले असते, मथुरेचं राज्य स्वतःकडे घेतलं असतं, तर त्यांना कोणी नाही म्हटलं असतं का? नाही, आनंदाने स्वीकारला असता मथुरेचा राजा कृष्णाला. पण कृष्ण परमात्म्याने काय करावं? कंस तर संपलाच, खरं आहे. आणि कंस आधी सुटावाच लागतो गणित सोडायचं असेल तर. आमचे गुरुजी शाळेत लहानपणी मला सांगायचे, बाई गणित सोडवायचं असेल तर आधी कंस सोडवावा लागतो. म्हटलं खरं आहे, कृष्णाने पण आधी कंसालाच सोडवले, पुढचं गणित आपोआप सुटत गेलं सगळं. तो कंस संपला. तो मुकुट घेऊन भगवंत, बलराम दादा आहेत, भगवंत आहेत, अक्रूर आहेत, हे सगळी मंडळी कारागृहात आली, जिथं उग्रसेन यादवांना डांबून ठेवलं होतं कंसाने. कंसाचा बाप पिता असलेले उग्रसेन यादव. आणि आजही तीच अवस्था आहे. आपल्या बापाला वृद्धाश्रमात ठेवणारी माणसं आजचे कंसच म्हणले पाहिजेत. त्यांनी काय केलं? त्यांचं राज्य घेतलं, त्यांना डांबून ठेवलं कैदेत, काळ कोठडीमध्ये,
आणि स्वतः सिंहासनाचा उपभोग घेतला. ठीक आहे, राजा हा उपभोग शून्य स्वामी असला पाहिजे, पण असं घडत नाही बऱ्याचदा. उपभोग आहे म्हणूनच राजा आहे, किंवा राजा आहे म्हणूनच उपभोग आहे, अशी परिस्थिती आहे. भगवान परमात्म्याने तो मुकुट उग्रसेन यादवांच्या मस्तकावर दिला. उग्रसेन यादव घाबरले, कारण तो कंस येता जाता मारायचा आपल्या पित्याला. ते म्हणाले, अरे मारू नका रे, मला मारू नका. पण त्याच वेळी भगवान कृष्ण आणि बलराम दादा दिसले. म्हणले, किती गोड लेकरं आहेत ही, यांना कुठेतरी लपवून ठेवा, यांना तो महान निर्दयी असलेला कंस मारून टाकेल म्हणाले. भगवंत म्हणाले, कार्यक्रम आटोपून आलोय म्हणले मी नुकताच त्यांचा, त्यामुळे तो काही मला मारणार नाही. हे घ्या, हा मुकुट, राजमुकुट हा तुमचा आहे आजोबा, याच्यावर तुमचा अधिकार आहे. आणि तो त्यांच्या मस्तकावर चढवला, सिंहासन त्यांना देऊन टाकलं. तू तो उदारांचा राणा, तो देतो, स्वतःलाही देतो. अहो एवढंच नाही, जरासंधाच्या राज्यावर ज्यावेळी भगवंत गेले होते चालून, भीमाच्या सहाय्याने भगवंतांनी, खरं तर भगवंतांचंच सगळं काम होतं, पण भीमाला निमित्त करून जरासंध उभा फाडला देवाने. आणि जरासंधाच्या राज्यावर स्वतः देवाला मगधाच्या राज्यावर बसता आलं असतं, पण नाही, जरासंधाच्या पुत्राला त्याचं राज्य देऊन टाकलं. द्वारका स्थापन केली, द्वारकेचा स्वतःला राजा होता आला असतं, पण नाही, राज्याभिषेक बलराम दादांना केला. स्वतः आपले नामा निराळे फक्त सेवक म्हणून राहिले. आपण द्वारकाधीश जरी गोपालकृष्णांना म्हणत असलो तरी त्याचा औदार्य विलक्षण आहे. जनाबाईंनी नुसतं बोलावलं तर वीट सोडून तो धावला. जनाबाईंनी सांगावं, पंढरीच्या पांडुरंगा ये रे बाबा ये, म्हटलं की तो आला. देऊळ सोडून स्वयंपाकघरात आला. आपल्या स्वयंपाकघरात आलाय का इकडे कधी येतो? आपण बोलवतच नाही. आपल्याही दाराची कडी त्यांनी वाजवावी असं आपल्याला वाटतं का हो? इकडे वाटतं? आपल्याही दारात त्यांनी कधीतरी यावं आणि सांगावं. विदुर काकांना जसं सांगितलं होतं की दार उघडा, मी आलोय. देव असा कुणाच्याही दारात जात नाही. कुठे जातो? द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव कुठं गेले? देव विदुरांकडे गेले, देव पांडवांकडे गेले. तो द्यायचं म्हटलं तर तो स्वतःला देऊन टाकतो. राजसूय यज्ञामध्ये पांडवांच्या उष्ट्या पत्रावळ्या सुद्धा जगाच्या मालकांनी उचलल्यात, जगाच्या बापानी. आमचं असं आहे, आमची श्रद्धा नाही, आमचा विश्वास नाही, ना आमच्या मनात प्रेम आहे, ना आमच्या मनात भावना आहे. माणूस माणसाशी माणसासारखा वागेना. दगडातल्या देवाला देव कधी म्हणायचा? आज अशी परिस्थिती आहे. एखादा अपघात झाला तर त्याचे कधी एकदा फोटो काढून सोशल मीडियावर टाकतो, ही घाई असणारी आम्ही माणसं, मग मदत नाही का? त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भगवंताला आपलं म्हणावं, त्याला उपचार देत असताना समर्पण कशाचं असावं? तुकोबाराय उत्तर देतात, एक मनची दातारा. तू काय देतो? तुला देऊन टाकतो. मग आम्हाला जर तुला द्यायचं असेल तर काय द्यावं लागतं? एक मनची दातारा अवघ्या उपचारा, एक मनची दातारा. देवा, तुला अन्य कुठल्याही उपचारांची गरज नाही. खरं तर बाकीचे उपचार बाजूला राहू देत एक वेळ, पण आमचं मन तुझ्या पायाशी गेलं पाहिजे. आणि आमचं नेमकं इथंच अडतं. आमचं मन सगळीकडे धावतं पण इथे येत नाही. मंडळी, ज्ञानोबरायांनी नेवाशामध्ये एक चमत्कार घडला माऊलींकडून. काय हो? मराठी भाषेचं देशिकार लेणं जन्माला आलं या भूमीवर. नेवाशाच्या मंदिरात ज्ञानोबरायांचे शब्द घुमत होते आणि सच्चिदानंद बाबा लिहून काढत होते. शके 1272. टीका केली पै ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आणि ज्ञानोबराय सांगतायत, आज बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती, त्याही आधी सच्चिदानंद पंत कुलकर्णी म्हणजे बाबाजी पंत थावरे, त्यांचं प्रेत ज्ञानोबरायांनी उठवलं, सच्चिदानंद नामकरण दिलं आणि मग हे एवढं दिव्य कार्य त्यांच्याकडून करवून घेतलं. काय उपकार आहेत यांचे. बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर आपल्या घरात ती ज्ञानेश्वरी आली नसती. आणि आपण असंही ती वाचतो का?
नाही, आमच्या मनामध्ये श्रद्धेचा भाव कमी आहे. पैस नावाचा खांब, त्या खांबाला ज्ञानोबरायांनी पाठ दिली आणि ज्ञानेश्वरी सांगायला लागले. त्या खांबानी ज्ञानोबरायांचं मुखकमल नसेल पाहिलं, पण महाराष्ट्राचं संचित असं आहे की त्या खांबाचं मंदिर झालं. त्यांनी ज्ञानोबरायांचं तोंडही नाही पाहिलं, नुसती पाठ पाहिली, पण त्या खांबाचं आज मंदिर आहे. भला मोठा सभा मंडप आहे. नेवाशात आपण कधी गेला असाल तर तो खांब काही निर्दयी नतद्रष्ट माणसांनी ज्ञानोबराय नेवाशाहून आळंदीला जेव्हा गेले त्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे ज्ञानोबरायांच्या समाधीनंतर सुद्धा अलीकडच्या काही काळामध्ये तो खांब उकरून काढण्याचा प्रयत्न केला होता. ते बुद्धिवादी असतात बघा, ज्यांना बुद्धी आहे की नाही याबद्दल वाद असतो. ज्यांना बुद्धी आहे की नाही याबद्दलच वाद असतो ते बुद्धिवादी. फार डोकं, फार तर्क चालवतात. मला कधी कधी असं वाटतं यांच्या बुद्धीवरनं अशा मीठ मोहऱ्या उतरून टाकाव्यात. कारण तुकोबरायांचं वैकुंठगमन यांनी चर्चेत आणलं, ज्ञानेश्वरांची समाधी यांनी चर्चेत आणली, ज्ञानोबराय 1, 2, 3, 4 ज्ञानोबराय असावेत म्हणाले, तेही चर्चेत आणलं. असंख्य गोष्टींवर चर्चा केली आणि स्वतःचा भाव किंवा श्रद्धा किती कमी आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. तो पैस नावाचा खांब उकरून काढण्याचं काम केलं असं सांगितलं जातं. अशी कथा आहे की त्या पैस खांबाचं म्हणजे मूळ कुठं लागलंच नाही, कितीही खोलवर उकरत गेलं तरी तो खांब काही संपत नव्हता. शेवटी त्या जागेतून रक्त यायला लागलं तेव्हा खणकाम थांबवलंय. आणि मग सोनोपंत मामा दांडेकर आणि देगलूरकर महाराज ही सगळी मंडळी त्या पायाभरणीला आणि त्या कलशारोहणालाही उपस्थित होती. आणि एवढा मोठा सभामंडप आणि आज पैस खांब उभा आहे. हीच घटना ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या प्रकरणामध्ये घडलेली आपल्याला माहिती आहे. मन नाही धाव घेत तिकडे, श्रद्धा कमी पडते, म्हणून हे अशा गोष्टी सुचतात. 70च्या दशकातली गोष्ट आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर आज तुम्ही आम्ही आमची श्रद्धा आहे म्हणून डोकं टेकतो, माझी माऊली म्हणून मिठी मारतो. महाराष्ट्राचं संचित आहे. 2च दैवत अशी आहेत आणि 2च तीर्थक्षेत्र अशी आहेत की जिथं स्पर्श दर्शन आहे आपल्याला, पांडुरंग परमात्मा. आणि काय सुंदर उभा आहे माझा भगवंत, अवताराची राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मसहित करी, अवताराची राशी तो हा उभा विटेवरी. अवताराची राशी असलेला भगवंत उभा आहे. तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाश असा तेजस्वी भगवंत, त्याची कृपा असलेले ज्ञानोबराय कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. त्या ज्ञानोबरायांच्या समाधीला अनेकांनी असं ठरवलं, पुण्याहून 250 माणसांचा ट्रक गेला होता आळंदीला. का म्हणाले, खरंच संजीवन समाधी आहे का आणि खरंच तिथं काही आहे का, ज्ञानोबराय वगैरे काही आहे का, नेमकी ही भानगड आहे तरी काय, असं शोधण्याकरता पुण्यावरून 250 माणसं आळंदीच्या दिशेने गेली अंधश्रद्धा निर्मूलन समितीची. त्यावेळी जोग महाराज होते, मामासाहेब दांडेकर सद्गुरू महाराज होते आणि शुक्ल नावाचे एक प्राध्यापक शास्त्रज्ञ होते, शुक्ला नावाचे. या सगळ्या मंडळींनी हातापाया पडून सांगितलं होतं असं काही करू नका, पण ऐकायला तयार नव्हती ही मंडळी. यांना समाधी उखडून बघायची होती. शेवटी मामासाहेब म्हणाले, काळजी करू नका, ज्ञानोबराय बघून घेतील काय ते, आपण शांत राहू. आळंदीच्या मंदिराच्या बाहेर या मंडळींना उभं करायला सांगितलं आणि ही मंडळी काम करणार. एवढ्यात ते प्राध्यापक होते शुक्ल, ते समोर आले आणि त्यांनी या सगळ्या 250 माणसांना उद्देशून हात जोडून सांगितलं, बाबा रे, तुम्ही तुमचं काम करा, पण त्याच्या आधी तुमचा विज्ञानावर विश्वास आहे, तुम्ही वैज्ञानिक प्रयोगांती हे सिद्ध करणार असाल तर मी एक प्रयोग सांगतो तो आधी करा, तो नाही पटला तर तुम्ही तुमच्या कामामध्ये स्वतंत्र आहात. विज्ञान खरं तर अध्यात्माची दृष्टी आहे विज्ञानाला, नाही का. विज्ञान जिथं थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं, नव्हे संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. विज्ञान प्रतिष्ठा वाढवतं, पण आमचं अध्यात्म आपल्याला निष्ठा देतं. सध्या निष्ठेचा विषय सगळा गुळगुळीत होऊन बसलाय. निष्ठा राहिली नाहीये कुठं. निष्ठा हा शब्द आम्ही 1000 वेळा वापरू. देशनिष्ठा आहे, पतिनिष्ठा आहे, अजून धर्मनिष्ठा आहे, पितृनिष्ठा आहे, पितानिष्ठा आहे, सगळ्या निष्ठा आम्हाला माहिती आहेत. झालंच तर पक्षनिष्ठा आहे, पक्षनिष्ठा माहिती आहे ना.
आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो असं महाराज बोलायला उभे राहतात, पण तुमचा कितवा पक्ष असं म्हणावं लागतं. ही निष्ठा रात्रीच सगळं बदललेलं असतं. त्यामुळे निष्ठा आम्ही वापरून, हा शब्द वापरून आम्ही गुळगुळीत केला, पण संतांच्या निष्ठा वेगळ्या होत्या. म्हणून काय घडावं, या शुक्ला नावाच्या प्राध्यापकांनी, या शास्त्रज्ञांनी असं सांगावं, एक प्रयोग सांगितला. 3 प्रकारचे मीटर आणले गेले. समाधीपासून काही अंतरावर हे 3ही मीटर ठेवले, समोरच्या बाजूला, उजव्या आणि डाव्या बाजूला. समाधीपासून 3 ठिकाणी काही विशिष्ट अंतरावर ते 3ही मीटर ठेवले गेले. मीटरवर काटे रीडिंग दाखवणार होते. जर आतमध्ये काही चैतन्य ऊर्जा असेल, स्पंदनं असतील, श्वास असेल, काही एनर्जी ऊर्जा असेल, तर मीटरवरचे काटे रीडिंग दाखवतील, अन्यथा काटा हलणार नाही. मंडळी, या सगळ्या आळंदीकर श्रद्धाळू माणसांना बाहेर काढण्यात आलं होतं आणि हा प्रयोग कितीतरी वेळ तिथं चालू होता. मंडळी, ज्ञानोबरायांचं सामर्थ्य इतकं आहे, तिथं विश्वास आणि अविश्वास याची परीक्षा झाली. मीटरवरचे काटे रीडिंग दाखवायला लागले, काटे हलायला लागले आणि सगळ्या समाजाला कळालं होतं की तिथं काहीतरी चैतन्य आहे. आम्ही परीक्षा घेणारे कोण हो? संतांची. संतांच्या परीक्षा जिवंतपणीही झाल्या आणि त्यांच्या जाण्यानंतरही झाल्या. पण तोची संत सोशी जगाचे आघात. त्या सगळ्या मंडळींनी वारीचा रस्ता धरला. त्यातले काही फॉरेनर्स सुद्धा होते, तेही वारीमध्ये समाविष्ट झाले. मला सांगायचं एवढंच आहे, मनामध्ये असलेली श्रद्धा भगवंताच्या चरणावर व्हायची आहे आणि तोच भगवंतासाठी सगळ्यात मोठा उपचार आहे. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. जर भगवंत इंद्रियाणाम मनश्चास्मी असं म्हणत असतील तर अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला होता या प्रसंगामध्ये. अर्जुन म्हणाला, देवा काय म्हणालास? म्हटले, मन म्हणजे मी आहे. मन म्हणजे तू? हो म्हणले, मन म्हणजे मी आहे. नक्की? नक्की, मन म्हणजे मी. देवा, अर्जुनाने या प्रसंगात देवाला प्रश्न विचारला, देवा जर मन म्हणजे तू असशील तर अथकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. वार्ष्णेय हे भगवंतांचं सहस्रनामातलं एक नाम आहे. देवा, जर मन म्हणजे तू असशील तर अथकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः. माणूस पाप कर्माला प्रवृत्त का होतो? आणि पाप शरीर नाही करत, पाप मन करतं आणि मग शरीराकडून क्रिया घडते. आमचं मन जर दूषित असेल तर समाजामध्ये दिसणारा अत्याचार, अन्याय, बाहेर जर आपण पाहिलं, वर्तमानपत्र उघडलं, सोशल मीडिया बघितला तर मस्तक सुन्न होऊन जातंय. इतकी आज मन आमची कलुषित झालेली आहे. त्या मनात येणारे वाईट विचार आणि मग शरीराकडून घडणारी सगळी कर्म. आज आपण आजूबाजूला पाहतो, माणसं या मेंदूमध्ये, या मस्तकामध्ये अक्षरशः डस्टबिन सारखा वापर होतोय. सगळा कचरा तिथं भरवून ठेवलाय आम्ही हृदयात. सगळा कचरा, वासनेचा, द्वेषाचा, मत्सराचा, तिरस्काराचा, ईर्षेचा, राग, लोभ, मद, मत्सर सगळं भरून ठेवलं आणि कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. ज्ञानोबरायांची विश्वात्मक दृष्टी आहे. वासुदेवम सर्वमिती, हे तो समस्त हि श्री वासुदेवो. ऐसा प्रतिती रसाचा वोतला भावो आणि भक्ता माझी रावो ज्ञानी आतोची. ही ज्ञानोबरायांची दृष्टी आहे ना, ही संतांची दृष्टी आहे, ती आम्हाला आली पाहिजे. हे सगळे भाडे करू आत्म निघून गेले पाहिजेत. हृदय स्वच्छ झालं की तिथं देव बसतो. स्वच्छ हृदयामध्ये, स्वच्छ गाभाऱ्यामध्ये देव बसतो ना. त्यामुळे अर्जुनाने ज्यावेळी देवाला विचारलं, देवा सांगणार आहे माणसं पाप का करतात? मन म्हणजे तू आहे ना, मग या मनानेच पाप करतो माणूस आधी, मग शरीराकडून क्रिया घडते. तेव्हा देवानी आपले दोन्ही हात उंचावले, म्हणले, हे बघ नीट ऐक. आमची माणसं जसे कीर्तन ऐकतात तशी तू गीता ऐकू नको. अर्जुन झोपेत नव्हता ऐकत, अर्जुन जागेपणी ऐकत होता. आणि अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देवाने दिलं. म्हणाले, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येन मिह वैरिणं रजस्तवश्च मनस्वं द्वंश दोषा उदारतो. म्हणाले, हे बघ अर्जुना, तुझ्या पापातही मी सहभागी नाही आणि पुण्यातही मी सहभागी नाही. मी कशातच नाही. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. देव कसा आहे? अवघा रंग एक झाला पण रंगी रंगला श्रीरंग. देव कसा आहे? भगवंतांनी ज्ञानोबरायांनी उत्तर दिलेलं आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबायभ्यंतरी. सांगा महिला मंडळ,
सोनं माहिती आहे, कुणाला माहिती नाही? सोनं सगळ्यांना माहिती आहे. सुवर्ण, सोन्याचा मणी घेतला, ज्ञानोबरायांनी दिलेला दृष्टांत आहे, आणि सोन्याची तार घेतली. हां, तर आता दोऱ्यात मणी असतो की मण्यात दोरी असते? बोला, जागे आहेत ना आपण सगळे? मागे, दोऱ्यात मणी आहे की मण्यात दोरी आहे? मण्यात दोरी आहे, दोऱ्यात मणी नाही. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, माऊली म्हणते तैसे म्या जगधरिले सबाई अभ्यंतरी. जसं तारेत मणी आहे का मण्यात तार आहे हे सांगता येत नाही, तसं मी जगात आहे आणि जग माझ्यात आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. हे भगवंताचं विश्वव्यापक अस्तित्व आहे. आणि असा भगवंत सांगतो, मी तुमच्या कशातच नाही, मी तुमच्या पापातही नाही आणि पुण्यातही नाही. जे मन रजतमांच्या आहारी गेले ते मन म्हणजे मी नाही. जे मन पाप प्रवृत्त आहे, आत्यंतिक वासनायुक्त आहे, ते मन म्हणजे मी नाही. जिथं आत्यंतिक शुद्धता आहे, जिथं आत्यंतिक सात्विकता आहे, जिथं आत्यंतिक पावित्र्य आहे, जिथं नीतियुक्त आचरण आहे, अशा मनाच्या ठिकाणी मी आहे. म्हणून त्या मनाला छंद लागला पाहिजे. माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला लागो छंद. नित्य गोविंदा गोविंदा, नित्य गोविंदा गोविंदा, माझ्या मनाला लागो छंद, छंद, माझ्या मनाला लागो छंद. गोविंद मना लागलिया छंद. मग काय होतं? मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ते मन सगळ्या उपचारांना काय कारण आहे किंवा देवाला काय द्यायचंय? ते मन द्यायचंय. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. म्हणून ते मन सात्विक करायचं, शुद्ध करायचं, पवित्र करायचं आणि त्या मनाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान ठेवायचं. किती सोपं काम आहे बघा. इतकं सोपं अध्यात्म आहे. आम्हाला वाटतं अध्यात्म म्हणजे फार काहीतरी अवघड आहे आणि आम्ही आमच्या तक्रारीच आयुष्यातल्या संपवत नाही. कायम तक्रारींनी भरलेलं आयुष्य असतं आमचं, कायम. पण मला सांगा ना, ज्ञानोबरायांच्या वाट्याला काय आलं होतं? आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. आळंदीच्या ब्रह्मसभेने निर्णय दिला होता, देहांत प्रायश्चित्त घ्या. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, भूदेव तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे. म्हणून त्याच रात्री प्रयाग क्षेत्रावर जाऊन आपला देह संगमामध्ये विलीन करून टाकला. सकाळची वेळ, निवृत्तीरायांना माहिती होतं, निवृत्तीराय रात्रभर अंगणात बसून होते. गंभीर प्रवृत्तीच्या पलीकडे गेलेले निवृत्तीराया होते. आणि निवृत्तीरायांनी कसा बसा औंढा गिळावा, आपल्या लेकरांना, आपल्या तीनही भावंडांना सांभाळण्याचं वचन आपल्या आईला दिलं होतं निवृत्तीनाथांनी. त्यामुळं रडायची परवानगी त्यांना नव्हती, आता फक्त सांभाळायचं होतं. शेवटी झुंजूमुंजू झालं आणि पक्ष्यांचा किलबिलाट जसा कानावर पडायला लागला ना, तसे ज्ञानोबा माऊली, सोपान काका, मुक्ताबाई, आईसाहेब बाहेर आल्या आणि निवृत्ती दादांना विचारू लागले सगळे, दादा आई बाबा कुठे आहेत रे, आई बाबा कुठे आहेत? निवृत्ती दादांनी सांगावं, मुक्ते हे बघ ते पिंपळाच्या झाडावरचं पक्ष्यांचं एक घरटं दिसतंय का? अगं त्या घरट्यात ती पिलं दाणा टिपत असताना त्यांच्या आईवडिलांना एक घार आली आणि ती घेऊन गेली. पण ती पिलं दाणा टिपायचीच राहिली नाही, ती दाणा टिपतायत. तसं आपल्या आईवडिलांना पंढरपूरला जावं लागले. बरं, पांडुरंगाकडे गेलेत आपले आईवडील. आई देवाघरी गेली एवढं ऐकल्याबरोबर मुक्ताबाई सांगतात, दादा आई देवाघरी गेली? अरे ती तर रोजच जाते, आत्ता येईल सिद्धेश्वराला जाऊन, आत्ता येईल अश्वत्थ वृक्षाला फेऱ्या मारून प्रदक्षिणा घालून. अरे दादा, निवृत्तीरायांना औंढा गिळता येईना, हंबरडा फोडला आणि सांगितलं, मुक्ते आई कधीच न येण्याकरता गेली आहे, आई बाबा कधीच न येण्याकरता गेलेत. एवढं ऐकल्याबरोबर मुक्ताई आईसाहेबांनी निवृत्तीरायांना विचारावं, दादा आई गेली, बाबा गेले, मग आता तुला आई कुठली रे? 4 वर्षाच्या होत्या आईसाहेब फक्त.
तुला आई कुठली? त्यावेळी निवृत्तीराय ढसाढस रडतायत. मुक्ताई आई साहेबांना कवटाळून घेतलं आणि सांगितलं, मुक्ता, आजपासून तू माझी आई, तू माझी आई. मुक्ताई झाल्या. मुक्ता नाही, मुक्ताई. आद्यत्रय जननी देवांची. इतकं सोसलं, पण मनाच्या अधिष्ठानामध्ये फक्त परमात्मा होता. परमात्म्याला तक्रार नाही केली. अहो, आई वडील निघून गेले, सगळ्या गावाला कळलं, सगळी आळंदी आली सांत्वन करायला. कुंभारवाड्यातली एक मावशी आली होती, पदराचा बोळा तोंडात खुपसून मुक्ताबाईंना सांगावी लागली, मुक्ते, फार छळलं ग तुझ्या आई वडिलांना या आळंदीच्या ब्राह्मणांनी. पण मुक्ताबाईंनी सांगावं, मावशी, अगं तू कुंभारीण ना, मातीचे घड बनवतेस ना, मातीचे घड बनवतेस. मंडळी, 2 मातीचे मडके जर समोर असतील तर दोन्ही मडक्यांसाठी मूळ पदार्थ वापरलाय तो म्हणजे माती. सारखा आहे, घटाचा आकार सारखा आहे, दोन्ही घट दिसायला सारखे आहेत, पण एका घटाच्या नशिबामध्ये गाईचं पवित्र लोणी पडतं आणि दुसऱ्या घटाच्या नशिबात अग्निसंस्कारासाठी लागणारा अग्नी पडतो. मग आम्ही तक्रारी का करायच्या? संतांना भोगावं लागलं, सगळ्यांना भोगावं लागलं, पण मन इतकं दृढ होतं भगवंताच्या चरणी. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुकोबराय म्हणतात. मनाची अवस्था अशी विलक्षण होती. आज आम्ही खूप तक्रारी करतो. त्यामुळं कुणाच्या वाट्याला सुंदर आयुष्य आहे, कुणाच्या वाट्याला अडीअडचणींचा संघर्षाचा काळ आहे, पण भगवंत ज्याच्यासाठी जे योग्य आहे ते देतो. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणाला कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला. सगळे म्हणा, मागची मंडळी इकडे इकडे इकडे. तू वेडा कुंभार विठ्ठला. थोडा अजून मोठ्याने म्हणाल. हिरत्याचा नावरती देसी मातीला का. क्या बात है बाबा, वा वा. माती पाणी जेडवारा, तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळ चमच ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार. क्या बात है बाबा. स्वतःसाठी म्हणून म्हटलं होतं आजचं कीर्तन आपण सगळ्यांनी मिळून करूया, फक्त पाकिट नाही मिळून मिळणार. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. मला सांगायचं एवढंच की आमचा महिला वर्ग सुद्धा कशात कमी नाही बघा. आपण घरात गातो का एवढ्या आनंदाने? मोकळ्या मनाने गावं, मोकळ्या आनंदाने आणि मनाने गाण्याचं बोलण्याचं हे एकमेव ठिकाण आहे बरं का. बाकी आनंद आपण शोधतोय तिथं अजिबात नाही आहे. परमानंदाचं ठिकाण फक्त हा धर्माचा मंडप आहे आणि संतांचे विचार आहेत. प्रपंच आम्हाला फक्त दुःख देतो. आनंद स्वरूप परमात्मा आहे आणि त्याच्या सहवासात आल्यानंतर आम्हाला आनंद प्राप्त होतो. फक्त त्याला द्यायचं आहे काय? त्याला मन द्यायचं. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. आणि अशी केलेली सेवा भगवंताला कशी पोहोचते, त्यामागची भावना काय असते? दुसरं चरण. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी
टाळी वाजवा. गोड चाल, गोड प्रमाण, गोड आवाज. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. तुकोबरायांनी भगवंताला सांगितलं, देवा तू दातार आहेस, तुझ्या उपचाराकरता, तुझ्या प्रसन्नतेकरता आमच्या मनाच्या अधिष्ठानामध्ये किंवा मनाच्या ठिकाणी तुला आम्हाला ठेवायचंय आणि आम्हाला तुला काय द्यायचंय. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. स्वतःला दुर्बळ म्हणून घ्यायला सुद्धा मोठं धाडस लागतं बरं का. म्हणजे मी दीन आहे, मी दुर्बळ आहे असं म्हणून घ्यायला धाडस लागतं. ते संतांकडे होतं. आमच्याकडं आमचे नसलेले गुण आम्ही गातो, देवाचे असलेले गुण आम्ही गात नाही. आमचे नसलेले गुण लोकांनी गावे असंही आपल्याला वाटतं नाही का. आमचा मी आमचा इतका समोर असतो ना, म्हणून ज्ञानोबरायांना सुद्धा सांगावं लागलं, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी. अज्ञानी माणसाला त्याचा त्रास होत नाही, स्वतःला दीन म्हणून घेतात तुकोबराय. आणि खरंच एकेकाळचे तुका शेठ असलेले, घरामध्ये प्रचंड श्रीमंती असलेली तुकोबराय, पण तरी सुद्धा दारिद्र्य बघता बघता डोळ्यासमोर येतं आणि आहे ते सगळं पांडुरंगाला देतात. आणि पत्नीला सांगतात, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. कशाला चिंता करायची, ज्यांनी चोच दिली आहे तो चारा देतो. चिंता अजिबात करायची नाही. आम्ही काय करतो, आम्ही चिंतेचं चिंतन करतो. चिंतेचं चिंतन केल्यामुळे वाट्याला येते चिता. मग चिंतन कशाचं करायचं म्हणाले, चैतन्याचं चिंतन केल्यानंतर आम्हाला चैतन्य प्राप्त होतं, पांडुरंग परमात्मा भेटतो. मग त्या दिशेने जात असताना अध्यात्मामधला, परमार्थामधला सेवेचा एक सुंदर मार्ग आम्हाला संत देतात. घ्यावी घ्यावी माझी सेवा. सेवा खूप महत्त्वाची आहे मंडळी. सेवा देशसेवा आहे, धर्मसेवा आहे, देवसेवा आहे, राष्ट्रसेवा आहे. रोज आपण जर जपमाळ करत असाल ना, तर एक माळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम एवढं जरी म्हटलं ना, तरी सीमेवर लढणाऱ्या जवानांना थोडंसं आयुष्य जास्तीचं मिळेल. शत्रूची गोळी कधी छाताड भेदून जाईल माहिती नाही. ती मंडळी तिथं लढतायत म्हणून आपण इथं गुण्या गोविंदांनी कीर्तन प्रवचन ऐकू शकतो, जगू शकतो. मला असं वाटतं, आपल्या सीमेवर आपल्या काळजाच्या तुकड्याला, मांसाच्या गोळ्याला पाठवायला आईवडिलांचं काळीज वाघाचं लागतं. प्रचंड यातना ती माऊली सोसते, त्या व्यक्तीची पत्नी सहन करते. म्हणून मी का म्हटलं, या लक्ष्मीचा गौरव का करायचा आपण. प्रचंड मोठा त्याग आहे त्या पाठीमागे. सेवा देशाची आहे, सेवा धर्माची आहे. त्या धर्मसेवेसाठी औरंगजेब 1000 वेळा म्हणत होता, संभा धर्म बदला, किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत मैं तुझे दे दूंगा, तमाम दख्खन की सुभेदारी तुम्हें बहाल की जाएगी. संभाजी आपला धर्म बदला. संभाजीराजे म्हणाले, अरे हट, मला काहीच नको, तुझ्या या बेगडी वैभवापेक्षा माझ्या बापाचं स्वाभिमान नावाचं वैभव कितीतरी श्रेष्ठ आहे, कितीतरी श्रेष्ठ आहे. त्यामुळे सेवा केली धर्माची, सेवा केली देशाची. आणि बरं मोठ्याने तरी करूया. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले मलम्य लंबितं भुजंग तुंग मालिका. डमडमडमडमनिनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाः संभ्रम भ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोल वीचिवल्लरी विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलल्ललाट पट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोदमे वस्तुनि. हर 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 विठ्ठल 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 तुमची भावना मी समजू शकले, पण आमच्या तरुणाईचा आवाज असा पाहिजे. ते आपला आवाज हे मतदान आहे, हे आवाज हे मतदान आहे. आपला आवाज नाही वाढला तर नको त्यांचे वाढतायत, एवढं लक्षात घेऊया. आपल्या धर्मासाठी आपला आवाज वाढवावा लागेल, आपल्या देवतांचा, आपल्या महापुरुषांचा जयघोष करावा लागेल. तरुणाईचं मन मनगट आणि मेंदू बळकट असावा, याकरता आमच्या महापुरुषांनी देहाचं समर्पण केलंय.
पण दुर्दैवानी तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण असले की आम्ही तरुण ठरतो. स्वामी विवेकानंदांनी तरुणाईच्या व्याख्या सांगितल्यात. जो तेजस्वी आहे, जो तपस्वी आहे आणि जो तत्पर आहे तो तरुण. पण सध्याचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. परिस्थिती आहे. अहो, घराघरामध्ये वडील जर रोज शिवलिंगाला अभिषेक घालत असतील, रोज महादेवाला अभिषेक घालत असतील, तर मुलगा सुद्धा तेच करणार आहे. आई रोज संध्याकाळी देवाला दिवा लावताना पाठेपर्वचे म्हणत असेल, तर मुलगी घरातली तेच करणार आहे. तिला नाही सांगावं लागणार. आई जर व्यवस्थित असेल तर मुलगी व्यवस्थितच असणार आहे. घरातले वडील रोज धर्माचरण उत्तम करत असतील तर मुलगी तेच करणार आहे. पूर्वीचा काळ बघा, एक विशिष्ट 80च्या दशकामध्ये किंवा 90च्या दशकापर्यंत, आता झेनझीचा काळ आहे सगळा, नाही का? बरोबर आहे ना? कशाचा मागमूस नाही, कशाची पर्वा नाही, फिकीर नाही. वडील घरात आले की घरातली मुलगी ओढणी सावरून व्यवस्थित उभी राहत होती, बसत होती. आता कसेही लोळतात. हे मी माझ्या पदरचं नाही, घराघरातलं सांगतेय. कानामध्ये हेडफोन घालून कुणीतरी आपल्याला मोठं वडीलधारा आपल्याशी बोलतंय, हेडफोन काढून काय एवढा आदर भरपूर आम्हाला झाला दिला तरी, अशी परिस्थिती झाली. आज परिस्थिती ही आहे. वडील जर रोज पानपट्टीवर जाणार असतील तर मुलगाही आज तेच करणार आहे. वडील जर रोज सरकार मान्य होत असतील तर पुढचा काळही, पुढची पिढीही तेच करणार आहे. मग ज्ञानोबरायांना का सांगावं लागलो? येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती, त्याची येर अनुष्ठिती. खूप जबाबदारी आहे तुमच्या माझ्यावर, मोठ्या माणसांवर खूप जबाबदारी आहे. मंडळी, आजचा पुढचा काळ. परवा पुण्यामध्ये एका कॉलेजच्या समोरून जात होते. मला असं वाटलं नुकते बॉम्बस्फोटातनं उद्ध्वस्त होऊन आलेत की काही पोरं. इतके कपडे फाटलेली 10 ठिकाणी. म्हणजे यांच्या घरात माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय असं वाटावं, इतके ते कुरतडलेल्या त्या जीन्स. बरं, कुठे आम्ही चाललो, फाटलेली जीन्स ब्रँडेड म्हणून मॉलमध्ये मिळते 5,000ला आणि साधी जीन्स 1000पर्यंत चांगली मिळते. हे कशाचं लक्षण आहे? भोगवाद आणि चंगळवादाच्या आहारी जाणारी आमची पिढी. सेवेचं महत्त्व नाही कळत. काय असते सेवा? तुकोबरायांना का सेवा सांगावी लागली? घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. आता असं आहे, आमचं कान असून आम्ही बहिरे आहे, वाचा असून आम्ही मुके आहोत. म्हणून आमच्या नाथांना लिहावं लागलं, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, हो नाही केले पुराण श्रवण, नाही केले पुराण श्रवण, नाही केले पुराण श्रवण. गर्भी बहिरा झालो या गुणे, गर्भी बहिरा झालो या गुणे, बहिरा झालो या जगी, हा बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागता, शब्द नाही दिला मागता, एका जनार्दन शरण आता, एका जनार्दन स्मरण आता, बहिरा झालो या जगी, हा बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. का यावं लागलं बरं? सगळं दिलंय देवानी, पण आमची इंद्रिय भगवंताच्या चरणाकडे गेली पाहिजेत. सेवेचा हात भगवंताच्या पायाशी गेला पाहिजे. माऊलींनी देवाच्या घरात जायला दार सांगितलंय सेवेचं. जो या ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दार म्हणता, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. देवाच्या दारात जायचंय, घरात जायचंय, दार आहे सेवेचं. सेवा केली तर मेवा मिळतो म्हणतात, नाही का? आमचं सगळं लक्ष मेव्याकडे आहे, सेवा जरा कमी होते. या रायगडाचं बांधकाम केलं, स्वराज्याचे इंजिनियर होते हिरोजी काका इंदलकर त्यांचं नाव. रायगडाचं इतकं भक्कम बांधकाम केलं. आजही तुम्ही रायगड जाऊन बघितलं असेल, स्वराज्याची राजधानी होती.
रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि छत्रपतींनी हिरोजी काकांना बोलावून घेतलं. म्हणाले, काका काय बक्षिसे देऊ तुम्हाला सांगा. वाटेल ते मागता आलं असतं, कितीतरी वतनं मागता आली असती. पण हिरोजी काका हात जोडून सांगतात, राजा काही नको, द्यायचंच असेल तर एकच द्या. बांधकाम पूर्ण झालं की या गडाच्या पायथ्याला एका पायरीशी एक चिरा लावतो आणि त्या चिऱ्यावर माझं नाव लिहितो, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. आजही रायगडाच्या पायरीवर तो चिरा आम्हाला दिसतो, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. का? कारण माझ्या राजा, उद्या भविष्यामध्ये हजारो लाखो मावळे शिवसैनिक ज्यावेळी तुमच्या दर्शनाला येतील त्यावेळी त्यांच्या पायाची धूळ माझ्या नावावर पडली तरी माझं जीवन सार्थक झालं. याला म्हणायचं सेवा, समर्पण, देशप्रेम. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे भगवद्गीता हातावर घेऊन ही मंडळी फासावर गेली, देशसेवा केली, धर्मसेवा केली. आणि आपण अशा देशामध्ये अशा धर्माचे पायीक बनून राहतो की इथे आमच्या सीमेवर लढणारा जवान, शेतात घाम गाळणारा किसान, संतांची परंपरा, महापुरुषांची उज्ज्वल अशी दिव्य सेवाभावी वृत्ती, या सगळ्याचा परिपाक आम्ही जर आमच्या पिढीला नाही दिला तर आम्ही आमच्यासारखे नतद्रष्ट आम्ही ठरू. म्हणून हात जोडून सांगते, शुद्ध अंतःकरण, नीतियुक्त आचरणाची शिकवण आमच्या पुढच्या पिढीला देऊया. आणि हे जर असेल तर परमेश्वर काटा सुद्धा टोचू देत नाही. प्रचंड मोठी काळजी घेतो कारण ते त्याचं ब्रीद आहे. फक्त आमचं काय पाहिजे? अवघियांचा ठाव पायावरी जीव, असा त्याच्या पायावर जीव भगवंतांच्या ओतावा. संतांनी तेच केलं कारण तो अवघात जाणणारा होता. सर्व व्यापक, सर्व शक्तिमान भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर काय मिळवावं लागतं आणि त्याला काय द्यावं लागतं? त्याला आवडेल असं नाम. विठोबा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताई माते की जय. विठोबा रखुमाई, 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 जय जय 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 विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अवघ्या उपचारा एक मनची दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा.
अवघियांचा ठाव पायावरी जीव घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. मंडळी, संबंध महाराष्ट्रामध्ये सध्या मला असं वाटतं कीर्तनकारांना जी VIP ट्रीटमेंट दिली जाते ती कुणालाच नसेल. इतकं कीर्तनकारांवर आपण प्रेम करता. पण मी एक सांगू का, या हारांपुढं मी कायम हार पत्करते. कारण हे हार आम्हाला नाही, हे हार ज्ञानोबांना आहेत, हे तुकोबांना आहेत. इतका सन्मान आपण कीर्तनकाराचा करता, कीर्तनकारांवर प्रेम करता. आणि आज या गादीकडून, परवाच आमचे पाटील महाराज कुठेतरी बोलले होते की या गादीकडून समोरून अपेक्षा आता वेगळ्या होत आहेत आणि मागणी तसा पुरवठा होतोय, नाही का. लोकांना काय गरजेचं आहे त्यापेक्षा लोकांना काय हवं आहे ते दिलं जात आहे. त्यामुळे या गादीकडून या अपेक्षा चुकीच्या आहेत. या गादीकडून ज्या अपेक्षा समाजाकडून होत आहेत त्या अपेक्षा पूर्ण करायला हास्य जत्रा नावाचा शो आहे, कपिल शर्माचा शो असतो, सगळे शो असतात. त्यामुळे इथे तुमच्या माझ्या फक्त उद्धाराची चर्चा व्हावी या गादीवर. म्हणून आपण जो सन्मान करताना मला असं वाटतं की हा सगळा सन्मान या गादीचा आहे. महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहेत, हजारो लाखो कीर्तनकार आहेत, येतील जातील. मी म्हणते कीर्तनकारांना एक वेळ नका प्रेम देऊ, पण या गादीवर आपली निष्ठा कायम ठेवा. कारण ही गादी अनादी काळापासून चालत आली आहे. या गादीवर आपल्या निष्ठा वाहूया, तिला त्या आपल्या निष्ठा समर्पित करूया आणि अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्या मनातल्या भावना आपण भगवंतापर्यंत पोहोचवता आहात. सुंदर प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालत आपलं जीवन प्रवाह पुढे चालू आहे. असं म्हणतात प्रपंचामध्ये कायम आपल्या देव पाहिजे, घरात आपल्या देव आला पाहिजे, नाही का. आपण प्रपंचामध्ये देव सोडून सगळ्याचा विचार करत असू तर आमचा प्रपंच सुखाचा कधीच होऊ शकत नाही. सगळं आहे प्रपंचात, पण समाधान नावाची श्रीमंती मिळू शकत नाही. समाधान बंगला आहे मोठा आणि बंगल्याला नाव दिलंय समाधान. घरात तिन्ही काळी 3 ऋतू असतात दिवसभरात, नाही का. घरात दुपारी फार तापलेलं असतं, संध्याकाळी पावसाळा, नाही का, असं चालूच असतात 3 ऋतू. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये समाधान नावाची श्रीमंती आपल्याला मिळाली पाहिजे. ती समाधान नावाची श्रीमंती फक्त संतांच्या चरणाजवळच मिळू शकते. सर्व शक्तिमान असलेल्या भगवंताचं व्यापकत्व आम्हाला एकदा कळालं की मग आमचा अहंकार निघून जातो आणि परमार्थ मार्गातला सगळ्यात मोठा अडसर तो आहे. तो परमार्थ मार्गातला अडसर अहंकार नावाचा तो एकदा निघाला की मन निष्पाप होतं, निर्मळ होतं आणि त्यामध्ये काय होतं, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे देहा भरिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल
कीर्तनामध्ये इथं काय घेऊन यायचं किंवा कशाचं आमचं समर्पण असलं पाहिजे. मी असं नेहमी म्हणते, इथं आल्यानंतर आमचे पाय चौरंग बनले पाहिजेत, आमचे हात बिल्वपत्र बनली पाहिजेत, डोळे समया बनल्या पाहिजेत आणि हृदय गाभारा बनला पाहिजे. तुकोबराय शेवटच्या चरणात हाच विषय सांगतात. चित्ताचे आसन, 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 चित्ताचे तुका
चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन घ्या